लोकप्रिय खासदार यांच्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं मुंबई स्थित कोकणवासियांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांचा व शिवसैनिकांचा एक बैठक मेळावा 13 मार्च बुधवार सायंकाळी 5 वाजता शिवसेना भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर खासदार विनायक राऊत यांचा जो जनसंपर्क आहे आणि जो त्यांनी सध्या झंझावात सुरू ठेवलेला आहे, अनेक लोक हे शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। आपण पाहिलं की काल वरवडे गावातील अनेक ग्रामस्थ, अनेक मुस्लिम बांधव यांनी शिवसेनेच्या विचारामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि एक उत्साहाचं एक वातावरण या निमित्तानं या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे। अनेक गावागावामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रवेश हे या निमित्तानं होत आहेत। खासदार विनायक राऊत या निमित्तानं लोकांना भेटण्याकरता गावोगावी त्या निमित्तानं जात आहेत, लोकांशी संपर्क साधत आहेत आणि जनतेचा आशीर्वाद, लोकांचं प्रेम हे त्या निमित्तानं खासदार विनायक राऊतांना या निमित्तानं मिळाल्याचं त्या ठिकाणी दिसत आहे। आणि म्हणून रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, विजयाची जी हॅट्रिक आहे, 2 वेळा मागच्या निवडणुकीमध्ये खासदार विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत आणि आता तिसऱ्यांदा सुद्धा अशाच मोठ्या लाखोंच्या मताधिक्यानं ते या मतदारसंघातून निवडून येतील। खरं तर आज जो या मतदारसंघातला जनतेचा जो जनमत आहे, जनतेचा जो कौल आहे, हा खासदार विनायक राऊतांच्या बाजूने आहे। कारण गेले अनेक वर्ष जो त्यांनी विकास केलेला आहे, अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत। म्हणजे अनेक पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या मार्फत जे गावागावातले महत्त्वाचे रस्ते आहेत, हे रस्त्यांचे प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत। आणि भूमिगत वीज वाहिनी असेल, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मालवण, देवगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या विद्युत वाहिन्यांचं काम, भूमिगत वाहिन्यांचं काम त्या ठिकाणी उभं राहिलं आहे। खरं तर जी सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज होती, एक मोठं रुग्णालय आणि सरकारी मेडिकल कॉलेज, हे सुद्धा 966 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज या जिल्ह्यामध्ये त्याला मान्यता मिळाली, प्रवेश त्या ठिकाणी सुरू झालेत आणि अनेक सिंधुदुर्गातली, या मतदारसंघातली, या महाराष्ट्रातली मुलं ही त्या ठिकाणी डॉक्टरकीचं शिक्षण हे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेत आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये 2 महत्त्वाची वादळं, निसर्ग असेल, तौक्ते असेल, या वादळामध्ये सुद्धा फार मोठं नुकसान या सिंधुदुर्गातल्या, रत्नागिरी, महाराष्ट्रातल्या जनतेचं झालेलं होतं आणि त्यालासुद्धा फार मोठी मदत त्या काळामध्ये, म्हणजे जवळजवळ तोक्ते वादळाला 50 ते 52 कोटी रुपयाची मदत ही त्या ठिकाणी, बाकीचे सगळे म्हणजे निकष जे होते ते निकषामध्ये बदल करून लोकांना त्या ठिकाणी कशी मदत होईल आणि तो प्रयत्न त्या काळामध्ये झाला। BSNL टॉवर जे आज नेटवर्कचा प्रॉब्लेम जो ग्रामीण भागामध्ये होतोय, त्या याच्यामध्ये सुद्धा अनेक टॉवर हे खासदारकीच्या काळामध्ये विनायक राऊत साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केले। अनेक त्या ठिकाणी कार्यान्वित सुद्धा त्या ठिकाणी झालेले आहेत, काहींची भूमिपूजनं झालेली आहेत आणि म्हणून एकीकडे असे अनेक प्रश्न विकासाचे मार्गी लावत असताना तितक्याच ताकदीनं या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या 2200 गावामध्ये लोकांमध्ये जनसंपर्क ठेवण्याचं कामसुद्धा विनायक राऊतांनी त्या ठिकाणी केलं। खरं तर नाणार बारसू हा जो रिफायनरी प्रकल्प, ज्याला शेतकऱ्यांचा विरोध होता, इथल्या भूमिग्रस्तांचा विरोध होता, प्रकल्पग्रस्तांचा विरोध होता, ती भूमिका स्वीकारून शिवसेनेनं त्याचं सुद्धा नेतृत्व केलं, त्या आंदोलनाला त्या ठिकाणी ताकद दिली आणि म्हणून प्रदूषणकारी प्रकल्प या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये होऊ नये
ह्याच्यासाठीचा प्रयत्न, जो जनतेची मागणी होती, जी शेतकऱ्यांची मागणी होती, ही मागणी सुद्धा त्या ठिकाणी लावून धरली. आणि लोकसभेमध्ये, संसदेमध्ये सुद्धा अनेक जनतेचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम आणि त्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम खासदार विनायक राऊतांनी आपल्या खासदारकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि जनतेचा एक सेवक म्हणून अशा प्रकारची प्रतिमा खासदार विनायक राऊत साहेबांची राहिलेली आहे. आणि आज तितक्याच ताकदीनं, तितक्याच उमेदीनं, उत्साहानं या मतदारसंघामध्ये फिरत असताना, लोकांच्या गाठीभेटी घेत असताना त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा पाठिंबा आणि प्रतिसाद हा खासदार विनायक राऊतांना या मतदारसंघातनं मिळत असल्याचं चित्र दिसतंय. आणि नक्की आम्ही सगळे जे पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत, हे या निमित्तानं त्यांच्या विजयासाठी त्या ठिकाणी मेहनत त्या ठिकाणी घेत आहेत. अनेक शिवसैनिक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे त्या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणूक जिंकण्याच्या करता त्या ठिकाणी मेहनत घेऊन तशा प्रकारचं नियोजनसुद्धा या निमित्तानं सुरू आहे. आणि जवळजवळ म्हणजे काल ज्यावेळी लेखाजोखा कार्य अहवालाचं जेव्हा प्रकाशन झालं, खासदार साहेबांनी ते 10 वर्षामध्ये काम केलं, त्या प्रकाशनाच्या माध्यमातून ज्या मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी आणि घटक पक्षचे प्रमुख नेते त्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं त्याच ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ हा त्या दिवसापासून त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सातत्यानं दौरे करून आणि विकास कामांची भूमिपूजनं, उद्घाटनं ही खासदार विनायक राऊत खऱ्या अर्थानं त्याच ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ हा त्या दिवसापासून त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सातत्यानं दौरे करून आणि विकास कामांची भूमिपूजनं, उद्घाटनं ही खासदार विनायक राऊत साहेब त्या ठिकाणी घेत आहेत. आणि त्यामुळे फार मोठं यश या मतदारसंघामध्ये या निवडणुकीच्या निकालामध्ये शिवसेनेला माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाला या निमित्तानं मिळेल. खरं तर गेल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं उद्धवसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये एक कुटुंब प्रमुख म्हणून ज्या पद्धतीनं काम केलं आणि हे सगळं काम सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी आवडलं. आणि देशाच्या आज महाराष्ट्राचे ते तत्कालीन मुख्यमंत्री हे भावी देशाचे पंतप्रधान व्हावेत अशा प्रकारची जनतेची भावना होती. आणि तशा पद्धतीचं काम हे आदरणीय उद्धव साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी उभं केलं. कोरोनाचं काळ असेल, 2-2.5 वर्षामध्ये अनेक त्या ठिकाणी घेतलेले निर्णय असतील. आणि म्हणून जो प्रतिसाद उद्धवजींच्या सभांना सुद्धा जो महाराष्ट्रामध्ये मिळतोय, आपण पाहत आहे की अनेक सभा महाराष्ट्रामध्ये उद्धवजी साहेब त्या ठिकाणी घेत आहेत. सगळ्या सभा त्या ठिकाणी प्रचंड प्रतिसादामुळे सगळ्या सभासुद्धा त्या ठिकाणी यशस्वी होत आहेत. आणि म्हणून यावेळी या देशामध्ये इंडियाच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय या देशाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि जनतेचा सुद्धा तितकाच प्रचंड असा प्रतिसाद या निमित्तानं शिवसेनेला, महाविकास आघाडीला आणि NDAला त्या निमित्तानं मिळतोय. आणि म्हणून एक महत्त्वाची बैठक जी मुंबई स्थित जे कोकणवासी आहेत यांची बैठक त्या ठिकाणी शिवसेना भवनमध्ये ही 13 मार्चला आपण त्या ठिकाणी घेतोय. आणि मोठ्या संख्येनं चाकरमानी, कोकणातले सगळे शिवसैनिक त्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित असतील. आणि त्यांच्यावर सुद्धा या प्रचाराची जबाबदारी त्या निमित्तानं त्या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि सगळ्या स्तरावरनं जो मिळणारा पाठिंबा आहे आणि या पाठिंब्यातनं नक्की आम्हाला त्या ठिकाणी यश मिळेल. आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये विनायक राऊत हे या मतदारसंघाचे खासदार म्हणून विजयी होतील. कणकवली मतदारसंघामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्येच किंवा या संपूर्ण मतदारसंघामध्येच मताधिक्य मिळणार आहे. पण या मतदारसंघामध्ये एक चांगलं मताधिक्य या मतदारसंघामध्ये शिवसेना त्या ठिकाणी देईल. आकडा काय असेल? नाही, आधी मतदानाची टक्केवारी होऊ दे, किती मतदान होतं ते ठरवू दे, नंतर आपण त्या ठिकाणी आहे ना, अजून भरपूर कालावधी आहे प्रचाराच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये. त्यामुळे आम्ही किती आता काल परवाच आम्ही सांगितलं की या मतदारसंघातनं जवळजवळ आम्ही 2.5 लाखाच्या मताधिक्याने या मतदारसंघातनं निवडून येणार आहोत लोकसभेला. पहिल्यांदा आपण 1.5 लाखाने आलो,
नंतर 2.25 लाखाने आले खासदार विनायक राऊत, आणि आता तिसरी ही जी निवडणूक आहे ही हॅट्रिक साधत असताना 2.5 लाखाच्या मताधिक्याने खासदार विनायक राऊत निवडून येतील. त्यामुळे तुम्ही जे या जिल्ह्यातले 8 तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये कशा प्रकारे मताधिक्य राहिले येणाऱ्या काळात दिसेल. आधी मी मगाशीच म्हणू की अजून उमेदवारी निश्चित नाही, म्हणजे विनायक राऊतांच्या समोर, खासदार विनायक राऊतांच्या समोर कोण उभं राहिलाच त्या ठिकाणी उमेदवार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मगाशी मी म्हणालो की या निवडणुकीमध्ये हॅट्रिक, विजयाची जी हॅट्रिक आहे ते खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी साधतील. त्यामुळे कोण उमेदवार असण्यानं काही फरक हा त्या ठिकाणी होणार नाही. म्हणजे खासदार विनायक राऊतांच्या समोर आज कोण उमेदवार, विरोधी पक्ष त्या ठिकाणी उमेदवार कोण आहे हेच त्या ठिकाणी आज जनतेला माहीत झालेलं नाही. म्हणजे खासदार विनायक राऊतांचा एवढा या मतदारसंघामध्ये दबदबा आहे की त्याच्या समोर त्या ठिकाणी उमेदवार आज कोण राहायला त्या ठिकाणी तयार नाही. कारण एकतर्फी ही निवडणूक होणार आहे. आपण पाहत आहे की ज्या पद्धतीनं प्रवेश होत आहेत, म्हणजे सगळ्या स्तरामध्ये समाजातले हे प्रवेश त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये होतात. काल वरोड्यामधल्या मुस्लिम लोकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून एकंदरीत संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये जी म्हणजे जो विषमता आहे किंवा ज्या पद्धतीनं लोकांना असुरक्षितता जी लोकांना वाटते, लोकांना कुठेतरी आज हा देश, म्हणजे जी लोकशाही धोक्यामध्ये आहे, संविधान त्या ठिकाणी धोक्यामध्ये आहे, प्रचंड महागाई आहे, प्रचंड बेरोजगारी आहे, आणि या सगळ्यामध्ये लोकांना आता बदल हवा आहे. गेली 10 वर्ष ज्या पद्धतीनं सगळ्या या समस्यांना जनतेला सामोरं जावं लागतं, त्यामुळे लोकांना या सगळ्या सत्ताधाऱ्यांचं त्या ठिकाणी म्हणजे परिवर्तन लोकांना अपेक्षित आहे. आणि म्हणून बदल त्या ठिकाणी होणार. आणि कोणीही त्या ठिकाणी उमेदवार असला तरी खासदार विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. खरं तर मी मागच्या उद्धव साहेबांच्या रॅलीमध्येच सांगितलं होतं की काही लोकांना निवडणूक लढवण्याची खुमखुमी आहे. जर त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात असतील किंवा राहत असतील तर एकतर्फी ही निवडणूक त्या ठिकाणी होईल, हे त्या रॅलीमध्येच मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि म्हणून मला वाटत नाही त्यांची हिंमत त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं राहण्यासाठी होईल. आणि जर तसं झालं तर खासदार विनायक राऊत हे एकतर्फी या मतदारसंघातनं निवडून येतील. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.